नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील प्रकरण क्रमांक 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 हा धडा आपण अभ्यासत आहोत। यामध्ये आज आपण लैंगिक प्रजनन हे वनस्पतीमध्ये कसं होतं याविषयी आपण काय करणार आहे माहिती घेणार आहोत। तर आपल्याला इथं पॉइंटच आहे की लैंगिक प्रजननामध्ये वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स हे आपण बघणार आहोत। यामध्ये माहिती बघण्या अगोदर आपण पहिल्यांदा ही वनस्पतीमध्ये फुलाचे अंतरंग कसं असतं तर ते विषयी माहिती आपण घेणार आहोत। सुरुवातीला ही आकृती पहा। या आकृतीमध्ये एक वेगवेगळे फुलांचे भाग आपल्याला इथं दाखवलेले आहेत। यामध्ये अगदी खालीपासून देठापासून सुरुवात करूया आपण। देठाचा भाग त्याला पुष्पवृत्त असं म्हटलेलं आहे। देठाच्या वरती आणि फुलाच्या पाकळ्याच्या खाली जो हिरवा भाग असतो बघा, कोणत्याही फुलाच्या पाकळ्याच्या आणि देठाच्या मध्ये एक हिरवा भाग असतो त्याला निदलपुंज असं म्हटलं जातं। बघा नाव निदलपुंज। पाकळ्यांना दलपुंज म्हटलं जातं। बघा पाकळ्यांना दलपुंज म्हटलं जातं। यानंतर आता आपल्याला जायांग आणि पुमंग हे दोन यातले जे भाग आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत। आता या जायांगामध्ये कोणता भाग येतो हा बघूया आधी। की बघा कर्सर बघा की हा जो आहे हिरव्या कलरचा दाखवलेला भाग हा पूर्ण जो आहे तो कशामध्ये येतो, या जायांगामध्ये येतो। जायांग म्हणजे काय आहे तर याचे सुद्धा काही आपल्याला जायांगाचे भागांची नावं दिलेली आहेत। जे आतमध्ये एकदम कोशामध्ये इथं दाखवलेलं आहे त्याला अंडाशय आहे। तिथं लक्षात घ्या, हे छोटे छोटे आहेत तिथं काय अंडाशय आहे। हे जे अंडाशयाला लागूनच हा वरचा जो भाग आहे त्याला कुक्षिवृत्त असं म्हटलेलं आहे आणि सगळ्यात वरती ह्या कुक्षी आहेत। हे जायांग आहे। हे तिन्ही मिळून काय आहे, जायांग आहे। आता पुमंग म्हणजे काय तर बघा, हे असे तुम्ही बघितले असतील परागकोश, छोटे छोटे परागकोश असतात। जे वृत्त आहे, हे वृत्त म्हणजे ह्या जे वृत्त खालचे जे आहेत देठ त्याला वृत्त असं नाव दिलेलं आहे। परागकोश जोडलेले असतात तर हे वृत्त आहे आणि हे परागकोश आहे। तर हे पुमंग, हे दोन भाग कशाचे आहेत, पुमंगाचे आहेत। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर पुमंग हा जो आहे हा पुल्लिंगी आहे, दल पुल्लिंगी दल आपण म्हणूया। आणि जायांग हा काय आहे, स्त्रीलिंगी दल आहे। लक्षात घ्या, जायांग काय आहे, स्त्रीलिंगी दल आहे आणि पुमंग काय आहे, पुल्लिंगी दल आहे। तर अशा प्रकारे ही आकृती आपल्याला इथं दाखवलेली आहे। म्हणजे एकाच फुलामध्ये तुमच्या एक लक्षात येत असेल की एकाच फुलामध्ये स्त्रीलिंगी दल आणि पुल्लिंगी दल हे असतात। येते लक्षात, हे काय काय फुलांमध्ये दोन्ही असतात, म्हणजे पुल्लिंगी दल आणि स्त्रीलिंगी दल दोन्ही असतात। त्यामुळे इथं काय होतं, लगेच काय होतं, फर्टिलायझेशन म्हणजे यांचं परागीभवन आपण म्हणूया की परागीभवन इथल्या इथंच या एकाच फुलामध्ये होतं। मात्र हे सगळ्या वनस्पतींच्या बाबतीत असं होत नाही। काही वनस्पतीमध्ये काय असतात की पुरुष म्हणजे पुल्लिंगी दल किंवा पुल्लिंगीचं फूल हे वेगळं असतं, मादी फूल किंवा नर फूल। जसं या पपईची फुलं आपल्याला बघितली असतील तुम्ही की या पपईच्या फुलामध्ये नर फूल वेगळं असतं आणि मादी फूल वेगळं असतं। लक्षात घ्या, नर फूल बघा कसं दिसतंय आणि हे मादी फूल आहे। तर हे दोन्ही फुलं काय आहेत, वेगवेगळी आपल्याला त्या ठिकाणी आढळतात। मात्र आता हे जास्वंदचं फुलं आहे, या जास्वंदच्या फुलामध्ये मात्र नर आणि मादी हे दोन्ही एकत्रच आपल्याला फुलं एकाच ठिकाणी आपल्याला आढळतात। येते लक्षात। अशा प्रकारे ही आकृती आपल्याला इथं दाखवलेली आहे आणि या आकृतीच्या साहाय्यानेच आपल्याला काय करायचंय, आता याची माहिती पाहायची आहे। मी मुद्दाम आधी आकृती सांगतो कारण या आकृतीवरूनच आपल्याला काय करायचं असतं, स्पष्टीकरण लिहायचं असतं। बघूया तर आता आपण काय काय माहिती दिली आहे। तर बघा, वनस्पतीमध्ये फूल एक लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे। वनस्पतीमध्ये जे फूल आहे हे फूलच काय करतं की लैंगिक प्रजनन करत असतं आणि हे कार्यात्मक एककच आहे असं म्हटलेलं आहे। म्हणजे फूल आहे म्हणूनच हे लैंगिक प्रजनन वनस्पतीमध्ये होत असतं। फुलामध्ये बाहेरून आत या क्रमाने एकूण 4 मंडले असतात। बघा, बाहेरून आत म्हणजे कसं तर आकृतीच्या साहाय्याने थोडंसं आपण बघूया। बाहेरून आत म्हणजे हा बाहेरचा भाग, परत आतला भाग बघा, हा एक भाग,
पुष्पवृत्त, निदलपुंज दुसरा, तिसरा दलपुंज, सॉरी पुष्पवृत्त येतच नाही याच्यामध्ये, भाग पहिला येतो निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग, असे 4 भाग बाहेरून आत येतोय आपण बघा. परत एकदा निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग असे बाहेरून आत असे किती आहेत 4 भाग या फुलामध्ये असतात. तेच इथं सांगितलेलं आहे 4 मंडले असतात बघा. निदलपुंज त्याला कॅलिक्स म्हणतात इंग्रजीमध्ये, दलपुंज करोला, पाकळ्यांना करोला म्हटलं जातं, पुमंग त्याला अँड्रोशियम, त्याला हे म्हटलं जातं नरदल असं म्हटलं जातं, किंवा स्त्री आणि पुरुष म्हणजे नरदल म्हटलं जातं, आणि जायांग त्याला गायनोसियम म्हणजे त्याला स्त्रीदल असं म्हटलं जातं. तर यामध्ये बघा यापैकी पुमंग आणि जायांग हे प्रजननाचे काम करतात, म्हणून त्यांना आवश्यक मंडले इसेन्शियल व्होल्स असं म्हणतात. आता प्रजननाचं काम कोण करणार आहे? साहजिक आहे, स्त्री आणि पुरुष यांचंच प्रजनन होणार आहे. त्यामुळे पुमंग आणि जायांग या दोघांचंच काम काय आहे? प्रजननाचं काम आहे. म्हणजे हे जायांग आणि हे पुमंग, म्हणून त्यांना आवश्यक मंडले म्हटलं आहे. येते लक्षात? कारण हे महत्त्वाचे भाग आहेत म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे? आवश्यक मंडले म्हटलेलं आहे, इसेन्शियल ओर्स असं म्हटलेलं आहे. तर राहिलेले जे निदलपुंज आणि दलपुंज हे आतील मंडलाच्या संरक्षणाचे काम करतात, म्हणून त्यांना अतिरिक्त मंडले त्याला ॲसेसरी ओल्स असे म्हणतात. जे राहिलेलं आहे बघा, हा दलपुंज आहे, खाली जो आपण बघितला हिरव्या कलरमध्ये जो आहे तो निदलपुंज. हे दोन जे आहे हे दोन काय करतात? निदलपुंज आणि दलपुंज हे दोन्ही काय करतात? तर या पुमंग आणि जायांग याचं संरक्षणाचं हे काम करतात, म्हणून त्यांना अतिरिक्त मंडले असे म्हणतात. येते लक्षात? आता पुढे बघा, निदलपुंजातील घटक दलांना निदल म्हणतात. आता जे निदलपुंज आहे यामध्ये जे घटक दल आहेत त्यांना निदल असे म्हणतात. म्हणजे निदलपुंजमध्ये जे घटक दल आहेत त्यांना काय म्हणतात? निदल म्हणतात. आणि ते हिरव्या रंगाचे असतात बघा, इथं पाकळ्यासारखेच ते असतात छोटे छोटे, तर ते घटक दल असतात त्यांना काय म्हणतात? निदल म्हणतात, आणि ते हिरव्या रंगाचे असतात. दलपुंजातील घटक दलांना पाकळ्या म्हणतात. आता दलपुंजामध्ये बघा छोट्या छोट्या पाकळ्या असतात फुलामध्ये. आता आपण जर जास्वंदीचं फुलं बघितलं तर त्याला जास्वंदीच्या फुलाला पण पाकळ्या असतात. तर दलपुंजातील जे घटक असतात त्या घटक दलांना सुद्धा काय म्हणतात? पाकळ्या म्हणतात, आणि त्या विविध रंगी असतात. आता जास्वंदीचं फुलं एकच कलर असतो, पण बाकीची जर फुलाचा विचार केला तर प्रत्येक फुलाचा हा कलर काय असतो? वेगवेगळा असतो, आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आता बघूया काय म्हटलेलं आहे. पुमंग हे पुल्लिंग दल आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे बघा, पुमंग काय आहे? हे जे आहे पुमंग हे दाखवलेलं आहे, हे बघा, हा काय आहे? हा सगळा मिळून हे एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, या साईडला 3 आहेत. हे काय आहेत? परागकोश वरती असतं, वृत्त हे खाली जे पाईप असते त्याला दोन्हीला मिळून पुमंग असं नाव दिलेलं आहे. म्हणून पुमंग हे काय आहे? पुल्लिंगी दल आहे. त्याला मेल म्हटलेलं आहे, पुल्लिंगला आपण मेल म्हणतो. त्याच्या घटक दलांना पुंकेसर म्हणजे स्टेमेन म्हणतात. आता त्यांच्या घटक दलांना म्हणजे घटक दल जे आहेत त्यांना काय म्हणतात? स्टेमेन असं म्हणतात, पुंकेसर म्हणतात. म्हणजे हा 1 2 3 असे ह्यांना काय म्हणतात? पुंकेसर असं म्हणतात. जायांग हे स्त्रीलिंगी म्हणजे फिमेल दल आहे. जायांग हे काय आहे? स्त्रीलिंगी म्हणजेच काय आहे? फिमेल दल आहे. जसं मगाशी मी सांगितलं जायांग म्हणजे कुठलं, तर हे बघा, हे जायांग आहे, हिरव्या कलरचं हे दिसतंय, हे सगळं काय आहे? जायांग आहे, आणि हे स्त्रीलिंगी दल आहे. याच्यामध्ये कोणकोणते येतात घटक? कुक्षी येतं, कुक्षीवृत्त येतं, अंडाशय येतं, आणि त्याला जायांग हे नाव दिलेलं आहे. पुढे बघा, आता त्याच्या घटक दलांना स्त्रीकेसर म्हणजे कार्पेल असं म्हणतात. बघा, त्याचे जे घटक दल आहेत म्हणजे सगळ्या मिळून ह्या घटकाला काय म्हटलं आहे? कार्पेल, स्त्रीकेसर असं सुद्धा म्हटलेलं आहे. कार्पेल असं घटक दलांना म्हणतात. बघा, पुमंग हे पुल्लिंग दल आहे, त्यांच्या घटक दलाला पुंकेसर म्हटलं आहे, आणि जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे, त्याच्या घटक दलांना स्त्रीकेसर म्हणजे कार्पेल असं म्हटलं जातं. जर एकाच फुलामध्ये पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडले असतील तर अशा फुलांना उभयलिंगी म्हणजे बायसेक्शुअल म्हणतात. बघा, उदाहरणार्थ जास्वंदी सांगितलंय, म्हणजे हे जास्वंदीचं फुलं सांगितलेलं आहे. का सांगितलंय असं? कारण की काय म्हटलंय, एकाच फुलामध्ये जर पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडले असतील. आता हे जास्वंदीच्या फुलामध्ये दोन्ही दल आहेत, पुमंग बी आहे आणि जायांग बी आहे. बघा, पुमंग सुद्धा आहे आणि जायांग सुद्धा आहे. हे दोन्ही दल असल्यामुळे ह्यांना काय म्हटलेलं आहे?
बायसेक्शुअल म्हणजे आपण उभयलिंगी फूल असं सुद्धा म्हणू शकतो. अशा फुलाला काय म्हणतात? उभयलिंगी फूल असे म्हणतात. उदाहरणार्थ जास्वंदी. मग एकच उदाहरण आहे, अशी बरीच उदाहरणं आहेत की फुलामध्ये दोन्ही दलं असतात. दोन्ही दलं म्हणजे पुमंग आणि जायंग हे दोन्ही मंडले असतात आणि अशा फुलांना काय म्हटलं जातं? तर उभयलिंगी फूल असं म्हटलं जातं. आता पपईच्या फुलामध्ये मात्र काय असतात की ही जी मंडलं आहेत म्हणजे कुठली? पुमंग आणि जायंग हे वेगवेगळे असतात. बघा इथेच आपल्याला सांगितलंय, जर फुलामध्ये वरीलपैकी दोहोपैकी एकच मंडल असेल तर अशा फुलांना एकलिंगी फूल म्हणतात. ज्या फुलामध्ये बघा काय म्हटलंय, वरीलपैकी, बघा जर फुलामध्ये वरीलपैकी म्हणजे कुठले? पुमंग आणि जायंग या दोन्ही मंडलापैकी जर एकच मंडल असेल तर अशा फुलाला एकलिंगी फूल म्हणतात. म्हणजे बघा की ज्या फुलामध्ये फक्त एकच मंडल आहे, ज्या फुलामध्ये फक्त एकच मंडल म्हणजे एक तर इथं काय असणार आहे? पुमंग असेल हे मंडल असेल किंवा इथं जायंग हे मंडल असेल वरती, तर एका फुलामध्ये एकच मंडल असेल तर त्याला एकलिंगी फूल असे म्हणतात. मग जर फक्त पुमंग असेल तर नर फूल म्हणतात. मग ज्या फुलामध्ये जर पुमंग असेल म्हणजे पुमंग म्हणजे परागकोश वृत्त असेल तर त्याला काय म्हणतात? नर फूल म्हणतात. आणि ज्या फुलामध्ये जायंग हे आहे त्याला मादी फूल म्हणतात. उदाहरणार्थ पपई. आपल्याला इथं पपईचं उदाहरण सांगितलेलं आहे. जसं बघा मादी फूल आणि हे नर फूल असं म्हटलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे पुमंग नर फुलामध्ये आहे म्हणून नर फुलामध्ये पुमंग हे काय आहे? दल आहे म्हणून त्याला नर फूल म्हटलेलं आहे आणि इथं जायंग दल आहे म्हणून याला मादी फूल असं म्हटलेलं आहे. आता यानंतर आपल्याला पुढचा भाग आपण बघूया. तुमच्या हे लक्षात आलंच असेल. आता बघा की बऱ्याच फुलांना आधारासाठी जो देठ असतो त्याला पुष्पवृत्त म्हणजे पेडिसेल म्हणतात. बघा बऱ्याच फुलांना आपण देठ बघतोच. जास्त करून बऱ्याच फुलांना काय असतो? देठ असतो आणि त्या देठालाच काय म्हटलं जातं? पुष्पवृत्त. त्याला पेडिसेल इंग्रजीमध्ये म्हणतात. देठ, ज्या फुलाला देठ आहे त्या देठाला काय म्हटलं जातं? पुष्पवृत्त असे म्हटलं जातं. आणि अशा फुलांना पुष्पवृत्ती फुले म्हणतात. का म्हणतात पुष्पवृत्ती फुले? कारण त्यांना देठ आहे म्हणून त्यांना पुष्पवृत्ती फुले म्हणतात. आणि जो देठ असतो त्याला नुसतं पुष्पवृत्त असं म्हटलं जातं. बघा तर देठ नसणाऱ्या फुलांना स्थानबद्ध, त्याला सेसिल असं फुले म्हणतात. बघा काय काय फुलांना देठच नसतं मग त्यांना काय म्हटलं जातं? स्थानबद्ध फुले असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या फुलांना देठ नसतो त्या फुलांना स्थानबद्ध फुले असे म्हणतात. आता आपल्याला काय करायचंय की आपल्याला पुंकेसर विषयी जरा माहिती घ्यायची. पुंकेसर म्हणजे आपण बघितलं काय आहे ते. पुंकेसर तुम्हाला आता सांगितलं. पुंकेसर म्हणजे काय की पुंकेसर म्हणजे आपण बघितला की जो हा भाग पूर्ण येतो म्हणजे ज्याच्यामध्ये परागकोश वृत्त हे हा भाग आहे त्याला पुंकेसर म्हटलेला आहे. पुमंगाचा भाग आहे. आता आपण त्याच्याविषयी माहिती बघणार आहोत. तर बघूया. तर बघा प्रत्येक पुंकेसरला एक वृत्त फिलामेंट असते आणि त्याच्या टोकावर एक परागकोश म्हणजे अँथर असतो. आत्ताच तुम्हाला मी दाखवलं की काय असतो? एक पाईप असते त्याला काय म्हणतात? वृत्त असं म्हटलेलं आहे. आणि वरती डोक्यावरती काय आहे? परागकोश असतो पुंकेसरला. आता आपण बघूया मग ते, कारण आकृती बघितल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येणार. बघा आता हे एक पुंकेसर आहे. असे 6 आहेत. इथं 3 आहेत आणि इथं 3 आहेत. बघा हा एक आहे समजा, हा एक, आपण एकाचा विचार करूया. हा पुंकेसर आहे तर त्याला काय आहे? एक वृत्त आहे. हा वृत्त आहे. ही जी पाईप दिसते ही काय वृत्त आहे आणि त्याच्या डोक्यावर काय आहे? परागकोश आहे. येते लक्षात? पुंकेसरची माहिती तुमच्या लक्षात आली असेल की त्याच्या रचनेनुसारच आपण स्पष्टीकरण देतोय. दुसरं काय याच्यामध्ये करतोय का? तर त्यासाठी आकृती खूप महत्त्वाची आहे. तर बघा प्रत्येक पुंकेसरला एक वृत्त म्हणजे फिलामेंट असते आणि त्याच्या डोकावरती एक परागकोश म्हणजे अँथर असतो. परागकोशामध्ये 4 कप्पे असतात. आता जो परागकोश वरती आहे त्याच्यामध्ये किती कप्पे असतात? 4 कप्पे असतात. त्यांना कोष्टक म्हणजे लोक्युलस म्हणतात. त्यांना काय म्हणतात? कोष्टक म्हणतात. तर त्यामध्ये बघा त्या परागकोशामध्ये 4 कप्पे असतात. त्यांना काय म्हणतात? कोष्टक असे म्हणतात. या कोष्टकामध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. योग्य वेळी परागकोश फुटून आतील परागकण बाहेर पडतात. या कोष्टकामध्ये काय होतं? बघा कोष्टक बघा आधी आपण बघूया. हे परागकोश जे डोक्यावरती असतात फिलामेंटच्या म्हणजे वृत्ताच्या,
तर त्याच्यामध्ये 4 कप्पे असतात, त्यांना कोष्टक असं म्हटलं जातं आणि याच कोष्टकामध्ये काय असतात, अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार झालेले असतात. अर्धसूत्री विभाजन मागच्या प्रकरणामध्ये आपण अर्धसूत्री आणि सूत्री विभाजन बघितलंय, तर इथं सुद्धा अर्धसूत्री विभाजनाने काय होतात, परागकण तयार होतात आणि योग्य वेळी काय होतात, ते परागकोश काय होतात, फुटतात आणि त्यातील परागकण बाहेर पडतात. तर अशा प्रकारे आपण पुंकेसरची माहिती पाहिली. आता आपल्याला जायांग याविषयी माहिती बघायचे की जायांगाचे घटक दल म्हणजे स्त्रीकेसर हे स्वतंत्र किंवा संयुक्त असू शकतात. आता जायांगाचे घटक दल म्हणजे कुठला आहे, तर आपण बघूया, मगाशी दाखवले तरी पण आपण बघूया. तर याच्यामध्ये बघा थोडंसं बघा, यामध्ये हा जो हिरवा भाग आहे हा याला स्त्रीकेसर असं म्हटलेलं आहे, पूर्ण भाग आहे. मग याच्यामध्ये कुक्षी येते, कुक्षीवृत्त येते, अंडाशय येते, हे सगळ्याचा भाग जो आहे त्याला स्त्रीकेसर म्हटलेलं आहे. येते लक्षात. आता बघूया त्याच्याविषयी माहिती आपल्याला घ्यायची आहे. लक्षात ठेवा नावं, वरती कुक्षी मध्ये कुक्षीवृत्त ही जी पाईप आहे ना, आतमध्ये इथं काय आहे, अंडाशय आहे. येते लक्षात. आता यामध्ये बघूया आपण माहिती. तर जायांग घटक दल म्हणजे स्त्रीकेसर हे स्वतंत्र किंवा संयुक्त असू शकतात. ते स्वतंत्र असू शकतात किंवा संयुक्त. संयुक्त म्हणजे काय, त्याच्यामध्ये मेल फिमेल दोन्ही असतात फुलामध्ये, म्हणून संयुक्त हा शब्द वापरलाय. काय काय फुलामध्ये स्वतंत्र सुद्धा असू शकतात हे स्त्रीकेसर. फुलामध्ये स्वतंत्र म्हणजे एकटे आणि संयुक्त म्हणजे दोघांच्या बरोबर असं असू शकतात. प्रत्येक स्त्रीकेसराच्या मुळाशी एक अंडाशय असते. प्रत्येक जो स्त्रीकेसर असतो, आता इथं बघा, आता मी सांगायचं म्हणजे हे फूल कशाचं आहे, तर हे आपल्याला जास्वंदीचं फूल आहे. या जास्वंदीच्या फुलामध्ये फक्त एकच स्त्रीकेसर आहे, म्हणून स्वतंत्र म्हटलंय. काय काय फुलामध्ये जास्त सुद्धा असू शकतात स्त्रीकेसर एकापेक्षा. जसं आपण पुंकेसर हे बघितलं, पुंकेसर किती आहेत, 6 होते आणि स्त्रीकेसर एकच आहे. अशा फुलामध्ये काय काय फुलामध्ये स्त्रीकेसर सुद्धा जास्त असू शकतात, म्हणून ते स्वतंत्र किंवा संयुक्त असू शकतात. आणि प्रत्येक स्त्रीकेसराच्या मुळाशी एक अंडाशय असतं. मग अशी आपण तुम्हाला आकृती दाखवली, तर त्याच्या मुळाशी काय असतं, अंडाशय असतं आणि अंडाशयापासूनच्या वरच्या दिशेने एक पोकळ कुक्षीवृत्त त्याला स्टाईल निघते. मग अशी आपण दाखवलं तुम्हाला की वरती काय आहे, की अंडाशयाच्या वरती दिशेने जी पोकळी राहते त्या पोकळ भागालाच काय म्हटलेलं आहे, कुक्षीवृत्त स्टाईल निघते असं बोललेलं आहे. नंतर कुक्षीवृत्ताच्या टोकाशी एक कुक्षी म्हणजे त्याला स्टिग्मा असते. बघा, स्टिग्माला काय म्हटलं जातं, इंग्रजीमध्ये कुक्षीला स्टिग्मा म्हटलं जातं, की कुक्षीवृत्ताच्या टोकाशी एक काय असते, कुक्षी असते. आणि अंडाशयात एक किंवा अनेक बीजांडे त्याला ओव्ह्यूल्स असतात. ओव्ह्यूल्स म्हणजे बीजांडेला ओव्ह्यूल्स म्हटलेलं आहे. अंडाशयामध्ये एक किंवा अनेक अशी बीजांडे आहेत. आता आपण बघितलं की जास्वंदीच्या फुलामध्ये मे बी 6 किंवा 8 असे आपण बीजांडे बघितले, छोटे छोटे आहेत. आता बघूया, तर मग दाखवतो, बघा एकदा चित्रामध्ये. बघा जास्त आहेत बघा, ह्या साईडला बघा किती आहेत, 3 आणि 3 7 7 आणि 7 14. तर अशा प्रकारे 14 आपल्याला इथं काय दिसतात, हे अंडाशय दिसतात. म्हणजे हे अंडाशय आहे हे सगळं मिळून, आणि ह्यात बीजांडे किती आहेत, की 14 आपल्याला इथं दाखवलेले आहेत. आणि याच्यामध्येच बघा सांगितलेलं आहे की याच्यामध्येच बघा ही कुक्षीवृत्त, हे पोकळी भाग आहे. अंडाशयाच्या वरती हे जो पोकळ भाग राहतो त्याला कुक्षीवृत्त म्हटलेलं आहे आणि टोकाशी कुक्षी असते त्याला स्टिग्मा असं म्हटलेलं आहे. आता पुढं काय सांगितलं बघूया, की अंडाशयात एक किंवा अनेक काय असतात, बीजांडे असतात. जसं इथं 14 आहेत म्हणजे अनेक आहेत बीजांडे, ओव्ह्यूल्स असतात. प्रत्येक बीजांडामध्ये अर्धसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो आणि या प्रत्येक बीजांडामध्ये अर्धसूत्री विभाजन होऊन तिथं काय झालेला असतो तयार, तर भ्रूणकोश त्याला एम्ब्रायो सॅक तयार झालेली असते. बघा आपण बघितलं की जे पुंकेसरमध्ये सुद्धा कोष्टकामध्ये सुद्धा अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार झालेले आपण पाहिलं. तसंच या बीजांडामध्ये सुद्धा स्त्रीकेसरच्या
तर तिथं सुद्धा अर्धसूत्री विभाजनाने सुद्धा काय झालेलं तयार आहे, भ्रूणकोश तयार झालेला असतो. प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक गुणी किंवा अर्धसूत्री अंडपेशी आणि 2 एक गुणी ध्रुवीय केंद्रे म्हणजे पोलर न्यूक्लिया असतात. आणि प्रत्येक जे भ्रूणकोश आहे, जो भ्रूणकोश तयार झालेला आहे अर्धसूत्री विभाजनाने, तर त्याच्यामध्ये काय असतं, एक गुणी किंवा अर्धसूत्री अंडपेशी बघा असतात. त्याच्यामध्ये काय असतात, प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक गुणी किंवा अर्धसूत्री अंडपेशी असतात आणि 2 एकगुणी ध्रुवीय केंद्रके असतात. 2 एकगुणी काय असतात, ध्रुवीय केंद्रके असतात. आता ते आपण बघूया. खाली आकृती इथं दाखवलेली आहे बघा. आता हा भ्रूणकोश इथं हे छोटा दाखवलेला आहे, हा भ्रूणकोश आहे, वरच्यातलाच आहे. त्याची इथं मोठं आपल्याला इथं चित्र दाखवलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा हे काय आहे, ध्रुवीय केंद्रक. इथं 2 असतात, इथं दिसतंय डॉटेड दाखवलेलं आहे ॲरोनं. इथं 2 काय असतात, ध्रुवीय केंद्रक असतात आणि इथं काय असते, एक अंडपेशी असते. येते लक्षात. अशा प्रकारे प्रत्येक भ्रूणकोशामध्ये अशी रचना असते. आता बघा, परागकोशातील परागकण स्त्री केसरच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात, यालाच परागण किंवा परागीभवन म्हणतात. आता परागकोशात काय होतात, परागकण स्त्री केसराच्या कुक्षीवर पडतात. म्हणजे बघा काय होतं की जेव्हा, आता या आकृतीमध्ये आपण जरा थोडंसं बघूया. इथं काय होतं, जेव्हा इथले काय होतात, हे परागकोश फुटतात. म्हणजे हे फुटल्यानंतर हे परागकण काय होतात, बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर ते कीटकांमार्फत, हवेमार्फत, म्हणजे जैविक आणि अजैविक घटकांमार्फत येतात आणि ह्या कुक्षीवरती पडतात. आणि ह्या कुक्षीवरती पडल्यानंतर इथून आतमध्ये ते जातात. आतमध्ये गेल्यानंतर हे या अंडाशयामध्ये प्रवेश करून जे इथं बीजांडे आहेत यामध्ये प्रवेश केला जातो. तीच माहिती आता आपल्याला इथं सांगितलेली आहे. बघा यामध्ये बघा, परागकोशातील परागकण हे बघा परागकोशातील परागकण स्त्री केसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात, यालाच परागकण किंवा परागीभवन असे म्हणतात. नंतर परागकण जैविक घटक म्हणजे वारा किंवा पाणी परागकण अजैविक घटक म्हणजे वारा किंवा पाणी आणि जैविक घटक म्हणजे कीटक, पक्षी व इतर प्राणी, पक्षी यांच्या मदतीने होते. आता हे जे परागकण आहेत हे काय होतात, त्यांचं स्थानांतरण म्हणजे ते काय होतात की त्या कुक्षीपर्यंत कसे पोचतात. म्हणजे खाली जे आहेत पुयुग्मातले जे परागकण तिथून परागकोशातून बाहेर येतात, तर ते इथपर्यंत जाऊन कसे पोचतात, तर त्याला कारणीभूत आहेत अजैविक घटक, जसं वारा, पाणी किंवा जैविक घटक. मग आपण कीटक म्हटलं, पक्षी म्हटलं, फुलपाखराच्या पायाने, कीटकांच्या पायाने इथपर्यंत ते जाऊन पोचतात किंवा इतर प्राणी आणि पक्षी यांच्या मदतीने होतं. परागकणाच्या वेळी कुक्षी चिकट असते आणि हे जे कुक्षी आहे हे चिकट असते आणि चिकट असल्यामुळं त्या ठिकाणी लगेच परागकण ते चिटकून राहतात. या चिकट कुक्षीवर परागकण पडल्यावर ते अंकुरित होतात आणि ते काय होतात, तिथं परागकण पडले की त्यांना अंकुरित होतात. म्हणजे अंकुरित होतात म्हणजेच काय म्हटलंय, त्यात 2 पुयुग्म तयार होतात. अंकुरित होतात म्हणजे काय सांगितलंय, त्यात 2 पुयुग्मक तयार होतात. म्हणजे इथं जे बघा दाखवले 2 डॉट दाखवलेले आहेत, हे परागकण आहे आणि ते अंकुरित होतात म्हणजे त्यामध्ये 2 काय झालेले तयार आहेत, पुयुग्मक तयार झालेले आहेत आणि एक दीर्घ परागनलिका तयार होते. आणि एक काय होते, परागनलिका. बघा इथं दाखवलेली आहे, ही काय होते, एक परागनलिका आतमध्ये अशी तयार होते आणि ती बरोबर कुठं जाते, या अंडाकोशमध्ये प्रवेश करते. जे बीजांडे जिथं आहे त्या ठिकाणी ती जात आहे. तर अशा प्रकारे काय होते, ही परागनलिका तयार होते. नलिका 2 पुयुग्मक वाहून नेते आणि हे 2 पुयुग्मक इथं आहेत. त्यानंतर बघा त्यांना काय होतं, इथं परागनलिका ह्या चित्रामध्ये आपल्याला दिसते तयार झालेली आहे आणि त्याच्यात मध्ये जे 2 पुयुग्मक आहे ते बघा यातून इथं दिसतंय, इथं 2 होते त्यातले डॉट, ते हळूहळू काय आले, खाली आलेत, निघालेत आणि ते कुठं जातात तर बघूया. तर
ही परागनलिका कुक्षिवृत्तामार्गे बीजांडातील भ्रूणकोशात पोचते. आता ही काय करते, कुक्षिवृत्त हे जे आहे यांच्या मार्गे कुठं जाते, ह्याच्यात जाते, बीजांडातील जे भ्रूणकोश आहेत, हे छोटे छोटे जे भ्रूणकोश आहेत इथं जाऊन ते पोचतात. बघा इथं या चित्रामध्ये दाखवले, हे बीजांडे आहेत हे सगळे मिळून, आणि हा जो भ्रूणकोश आहे एकेकाला नाव दिले भ्रूणकोश, या भ्रूणकोशात जाऊन ते पोचलेलं आहे. आणि तिथं या भ्रूणकोशात गेल्यानंतर काय इथं होतं, म्हणजे आता इथून भ्रूणकोशामध्ये हे पोचल्यानंतर काय होतंय तर ते आपल्याला माहिती इथं सांगितलेले आहे. बघा तिथे परागनलिकेचे अग्र फुटते. इथं जे अग्र असतं म्हणजे हे तर जे बंद आहे, इथून काय होतं, ही परागनलिकेचा जो अग्र आहे, जी इथली जाण्याचा मार्ग आहे तो काय होतो, फुटतो. बघा नंतर काय सांगितलंय, तिथे परागनलिकेचा अग्र फुटतो आणि काय होतं, आणि दोन्ही पुयुग्मक भ्रूणकोशात सोडले जातात आणि त्यामुळे ते इथून काय होतात, इथं आतमध्ये जातात, या भ्रूणकोशामध्ये आतमध्ये येतात, एंट्री करतात. आणि नंतर काय सांगितलेलं आहे, त्यातील एक पुयुग्मक अंडपेशीशी संयोग पावतो आणि दोन आलेले आहेत. आपल्याला माहिती आहे पुयुग्मक दोन आलेले आहेत, त्यातला एक काय करतो, जो अंडपेशी इथंच आहे त्याच्याशी संयोग त्याचा होतो, संयोग पावतो एक, आणि एक कुठं जातं, आणि युग्मनज तयार होतो. आणि इथं तयार काय होतं, अंडपेशीचं आणि या पुयुग्म्याचं युग्मनज इथं तयार झालेला आपल्याला दिसतो, त्याला झायगोट असं म्हटलेलं आहे. आणि यालाच काय म्हणतात, फलन म्हणजे फर्टिलायझेशन म्हणतात. आणि यालाच काय म्हणतात, फलन किंवा फर्टिलायझेशन असं म्हणतात. तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा इथून दोन जे पुयुग्मक आतमध्ये येतात, नंतर परागनलिकेचा अग्र इथं फुटतो, फुटल्यानंतर आतमध्ये आल्या यातला एक जो पुयुग्मक आहे हा अंडपेशीशी संयोग पावतो आणि इथं युग्मनज तयार होतो, आणि यालाच आपण फर्टिलायझेशन किंवा फलन असे म्हणतो. मग एक इथं गेला पुयुग्मक, तर दुसरा कुठं जातोय, तर दुसरा पुयुग्मक दोन ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावून भ्रूणपोष त्याला एंडोस्पर्म तयार होतो. हा काय करतो बघा, दुसरा जो पुयुग्मक आहे दोन ध्रुवीय केंद्रक, बघा इथं जांभळ्या कलरचा आहे, इथं दोन ध्रुवीय केंद्रक आहे, तर यांच्याकडे तो जातो, त्यांच्याशी त्याचा संयोग पावतो आणि तिथं काय तयार होतो, भ्रूणपोष म्हणजे एंडोस्पर्म इथं तयार होतो. या प्रक्रियेत दोन पुयुग्मक भाग घेतात, म्हणून याला द्विफलन म्हणजे डबल फर्टिलायझेशन असे म्हणतात. आणि यामध्ये बघा दोन पुयुग्मक भाग घेतात, एक अंडकोशाशी संयोग पावतो आणि एक ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावतो. अंडकोशाशी संयोग पावल्यामुळे तिथं युग्मनज तयार होतो आणि ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावल्यामुळे इथं भ्रूणपोष तयार होतो. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये दोन पुयुग्मक भाग घेतात, म्हणून त्याला द्विफलन म्हणजे डबल फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. तुमच्या लक्षात आलं असेल हे आपण आवृत्तीबीजी वनस्पतीमधील द्विफलन जी प्रक्रिया कशी होते त्याच्याविषयी आता आपण माहिती पाहिली. यानंतर आता आपल्याला विचारलं आहे, माहीत आहे का तुम्हाला, आता माहीत आहे का तुम्हाला यामध्ये काय विचारलेलं आहे बघा आपल्याला, की जेव्हा परागकण क्रिया एकाच फुलामध्ये किंवा एकाच झाडाच्या दोन फुलामध्ये होते तेव्हा त्यास स्वयंपरागकण असे म्हणतात. कधी कधी काय होतं, एकाच झाडाला दोन फुले असतात, जसं पपईचं झाड, जसं तिथं नर आणि फूल आणि मादी फूल एकाच वनस्पतीला येतं, त्यामुळं ती एकाच झाडावरती हे काय होतं, परागकण ही प्रक्रिया होते. आणि कधी कधी एकाच फुलामध्ये होते. मग ह्या दोन्ही गोष्टी आहेत, किंवा म्हणजे एकाच फुलामध्ये किंवा एकाच झाडाच्या दोन फुलात जेव्हा परागकण ही क्रिया होते त्याला स्वयंपरागकण असे म्हणतात. तर परागकण क्रिया जेव्हा एकाच जातीच्या दोन भिन्न वनस्पतीमध्ये मधील फुलांमध्ये घडून येते तेव्हा त्यास परपरागण म्हणतात. म्हणजे वनस्पतीची जात एकच, मात्र वनस्पती दोन वेगवेगळ्या, आणि दोन भिन्न वनस्पतीमध्ये ही काय जर क्रिया घडून आली परागकणाची तर त्याला परपरागण असे म्हणतात. तर जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने ज्या अनेक भरपूर उत्पन्न घेणाऱ्या व प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणाऱ्या वनस्पतींच्या नवीन जातींची निर्मिती करताना शास्त्रज्ञांनी परागीभवन ब्रशच्या साहाय्याने घडवून आणतात. बघा की आजकाल आपण बघतोय बायोटेक्नॉलॉजीचा वापर भरपूर केला जातो. यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं किंवा
अशी व्हरायटी तयार करायची जी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होणार आहे, अशा प्रकारच्या नवीन जाती जी निर्माण केले जातात. तर हे करत असताना शास्त्रज्ञ जे परागीभवन हे काय करत असतात, ब्रश जो आपण पेंटिंग करताना ब्रश वापरतो अशा प्रकारचे ते ब्रश असतात, त्या ब्रशच्या साह्यानं ते परागीकरण घडवून आणतात. जोड माहिती तंत्रज्ञानाची यावरून आपल्याला इंटरनेटवरून आपल्याला परागीभवन संदर्भात व्हिडिओ मिळवून आपल्याला तुम्ही सुद्धा डायरेक्ट इंटरनेटवरून पाहू शकता. बघा आता पुढचा जो भाग आहे बीजांकुरण आपल्याला ते बघायचे. आता जेव्हा हे बघा जेव्हा हे फलन झालं आपण बघितलं, 2 डबल फर्टिलायझेशन आपण बघितलं कशा पद्धतीने झालं. यानंतर फलनानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात होते आणि जेव्हा ते फलन होतं तेव्हा त्या बीजांडाचे रूपांतर बीजात होतं आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होतं. बघा 2 फलन झाले तिथं. बीजांड जे होते या बीजांडाचं रूपांतर कशात होतं, बीजात होतं आणि जे अंडाशय होते त्या अंडाशयाचं रूपांतर फळात होतं. फळ तुटून बीजे जमिनीवर पडते आणि अनुकूल परिस्थितीमध्ये ते मातीत रुजते. बघा जेव्हा फळ तुटतं तेव्हा ते जमिनीवर पडतं आणि अनुकूल परिस्थितीमध्ये ते मातीत रुजतं. म्हणजे ते बी काय होतं, जमिनीवर पडलं, फळ तुटून पडलं, त्यातले बिया बाहेर पडतात आणि ते मातीत रुजल्यानंतर काय होतं की नवीन वनस्पती तयार होते. बीजातील भ्रूणपोषाचा वापर करून युग्मनाची वाढ होते आणि ह्या बीजातील भ्रूणपोषाचा वापर करून काय होते, युग्मनाची वाढ होते आणि नवीन रोपटे तयार होते. यालाच बीजांकुरण असे म्हणतात. म्हणजे या बीज जे आहे या बीजातील भ्रूण जो पोष आहे मगाशी आपण बघितला, तर त्याचा वापर करून युग्मनाची वाढ होत राहते आणि ही वाढ झाली की एक नवीन रोपटं तयार होते. यालाच बीजांकुरण असं म्हटलेलं आहे. शेजारच्या आकृतीमध्ये आपल्याला या बी जे पडलेलं आहे जमिनीत त्याची वाढ कशी झालेली आहे, आधी मुळे फुटतात, हळूहळू पाने वरती फुटायला लागतात, अशा प्रकारे त्याची काय होते, वाढ होते, बीजांकुरण होते. करून पाहूया असं म्हटलेलं आहे. घरातील कोणत्याही कडधान्याचे 10-12 दाणे चंचुपात्रात किंवा काचेच्या ग्लासमध्ये कडेने तुम्हाला दिसतील असे मातीत पेरा, त्यास दररोज पाणी घालत राहा, आढळून येणारा बदल नोंदवा. आता आपल्याला घरी करून एक प्रयोग करायला लावलेला आहे. कडधान्य 10-12 दाणे घ्यायचे चंचुपात्रात किंवा काचेच्या ग्लासमध्ये आणि कडेने तुम्हाला दिसतील असे मातीत पेरा. आपल्या घराच्या शेजारी मातीत काय करायचं ते टाकायचे आहेत आणि दररोज पाणी घाला, काय आढळून येते हे लक्षात घ्या. तर आपल्याला माहिती आहे अशाच प्रकारची प्रक्रिया बीजांकुरणाची तिथं घडणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज लैंगिक प्रजनन वनस्पतीमध्ये कशा प्रकारे होतं याविषयी माहिती घेतली. आता यानंतरचा जो भाग आहे मानवातील लैंगिक प्रजनन, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग, तो आपण काय करणार आहोत, पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजचा झालेला व्हिडिओमध्ये जो सिलेबस आहे, पोर्शन आहे, तो तुम्ही काय करायचं आहे, वाचायचा आहे आणि राहिलेला जो भाग आहे तो आपण काय करणार आहे, पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता इथं आपण थांबूया. धन्यवाद.